हॅलो नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत एक भाताची रेसिपी घेऊन आली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी आणि झटपट बनणारा. थंडीचा सीझन सुरू आहे त्यामुळे थंडीमध्ये ना अशा गोष्टी खायला फार मजा येते. सो आज आपण बघणार आहोत मस्त असा वाटाण्याचा मसाले भात आणि कढी. खूप अल्टिमेट असं हे कॉम्बिनेशन आहे. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. तर इथे ना साहित्यामध्ये घेतलं आहे मी तांदूळ घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे. इथे मी वाटाणा आणि बटाटा घेतलेला आहे. आता बाकी जे छोटं मोठं सामान लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगत जाते. तर हे ना मी प्रेशर कुकरमध्ये करणार आहे. त्यामुळे मी इथे एक प्रेशर कुकर घेतलं, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे, थोडंसं बटर घातलं आहे. बटर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालतो, शेवटमध्ये तुम्ही तूप घालू शकता. आता याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तमालपत्र घालू शकता. ह्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर खडा मसाला पावडर घालायची. आता ह्या खडा मसाला पावडरची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. खूप अल्टिमेट असा हा मसाला लागतो आणि एकदम काही निवडक मसाले घालून आपण हा बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि तो बनवून बघा. खूप छान भाताला भाज्यांना खूप छान चव येते या मसाल्यामुळे. आता ना याच्यामध्ये मी एक कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घेतला आहे, मोठे मोठे स्लाईस केले आहे. तुम्हाला बारीक हवा असेल तुम्ही बारीक पण घालू शकता. आणि एक टोमॅटो घातलेला आहे. थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर घातली, त्याने ना फ्लेवर खूप छान येतो. आता मोस्टली ना मसाले भातामध्ये किंवा पुलावमध्ये ना मला दही जास्त आवडतं टोमॅटोपेक्षा, कारण टोमॅटोला ना विशेष असा आंबटपणा नसतो. त्यामुळे दह्यामुळे ना भाताला टेस्ट खूप छान येते, भात असा छान मऊसूद होतो. तर इथे ना मी एकच टोमॅटो घातलेला आहे, कारण मी नंतर त्याच्यात दही घालणार आहे. तुम्हाला दही नसेल घालायचं तर तुम्ही टोमॅटोची क्वांटिटी वाढवू शकता, पण एकदा ना दही घालून मसाले भात नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आता हे 2-3 मिनटं छान परतवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये वाटाणा घातलेला आहे आणि बटाटा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्यासुद्धा घालू शकता, फ्लावर घालू शकता, बीन्स घालू शकता. आता ह्याच्यामध्ये ना आलं लसूण आणि कोथिंबीर अशी मी एक पेस्ट बनवून ठेवत असते, ती घालायची आहे. आता ह्याच्यात एकदम बेसिक मसाले धने जिरे पूड, काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि एकदम थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे. आता बिर्याणी मसालासुद्धा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालतो, भाताला छान चव येते. पण घातला तर थोडीशी अजून टेस्ट एन्हान्स होते म्हणून घालायचा. चवीनुसार मीठ मी आत्ताच घालते आहे, म्हणजे बटाटा वाटाणा सगळ्याला छान मीठ लागून जाईल. ह्याला एक 2-3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यात दही घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी चांगले 3 ते 4 चमचे दही घातलेलं आहे. दही नॉर्मल आहे, फार आंबट किंवा असं फार गोड नाही आहे, मीडियम आहे. हे घालून पण आपल्याला एक 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे, फार शिजवायचं वगैरे नाही आहे, कारण आपण हे भातासोबत शिजवणार आहोत. त्यामुळे ह्याला फक्त एक 2-3 मिनटं परतवून घ्यायचं. आता इथे तांदूळ आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. भिजत वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, कारण आपण प्रेशर कुकरमध्ये करणार आहोत, तर छान असा मोकळा होतो तो. आता या भाताला ना आपण मिक्स करून घेऊया, सांभाळून करायचं आहे, तांदूळ तुटला नाही पाहिजे आपला. आता मिक्स केल्यानंतर ना मंद आचेवर ह्याला झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं असंच ठेवून द्यायचं. पाणी घालायची घाई करायची नाही. एकदा झाकण काढायचं, पुन्हा याला आपण परतवून घेऊया एकदा हलक्या हाताने आणि परत याच्यावर झाकण ठेवून ना आपण ह्याला तसंच एक 3-4 मिनटं ठेवणार आहोत. याने होतं काय ना, जे पण फ्लेवर्स आहेत ना ते सगळे ते तांदळामध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि भाताला ना एक खूप छान अशी टेस्ट येते. डायरेक्ट पाणी घालून शिजवलं ना की त्या भाताची चव वेगळी लागते आणि जर तुम्ही या पद्धतीने केलं ना, तुमच्या भाताला ना एक छान असा फ्लेवर येतो, मोकळा पण होतो आणि खायला फार टेस्टी लागतो. सो हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाण्याचा अंदाज असा की जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, पण जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये करणार असाल तर पाणी थोडं अर्धा वाटी कमी घालायचं. तर तो कसा ना भात मोकळा पण होतो आणि छान शिजतोसुद्धा. आता ह्याला आपण एक प्रेशर कुकर देऊया. तर मी 1 किंवा 2 शिटी द्यायची, एका शिटीमध्ये सुद्धा भात छान होऊन जातो. तर हे बघा इथे मी 2 शिट्या दिल्या होत्या आणि आपला भात बघा किती छान झालेला आहे. प्रत्येक दाणा छान फुललेला आहे आणि भात खूप मोकळा झालेला आहे आणि फ्लेवरफुल झालेला आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ना एकदा मसाले भात नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती छान मोकळा झालेला आहे. आता ह्याच्यासोबत तुम्ही रायतासुद्धा सर्व करू शकता. पण आता थंडीचा सीझन असल्यामुळे ना कढी करायची, मस्त गरम गरम कढीसोबत हा वाफाळलेला भात अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बघू शकता भात आपला किती छान झालेला आहे. सो ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि ट्रायसुद्धा नक्की करून बघा. खूप छान लागतो हा अशा पद्धतीचा मसाले भात. थँक्यू.